Very good morning to all of you. Our next point of marketing paper, fifth commerce paper, fifth marketing. It is a product decision. First is the meaning of product. Product can be defined as a set of tangible and intangible attributes which include shape, size, color, brand, image, etc. At the time of introducing a new product, decision has to be taken in the following areas. ज्यावेळी एखादी कंपनी एखादी मॅन्युफॅक्चरिंग फर्म किंवा एखादी प्रोडक्शन करणारी कंपनी असेल, ती कंपनी किंवा फर्म किंवा तो बिझनेसमॅन ज्यावेळी एखादी वस्तू किंवा एखादी सेवा मार्केटमध्ये आणतो, जे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणतो त्याच्यामध्ये एखादी वस्तू पण असू शकते किंवा सेवा पण असू शकते. याच्यामध्ये म्हटलं आहे सेट ऑफ टँजिबल आणि इनटँजिबल ॲट्रिब्यूट्स, म्हणजे ती सदृश्य पण असेल किंवा कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी सर्व्हिस सेक्टरमधली एखादी इनटँजिबल पण असू शकते. सो ते जे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणणार आहे तर त्या प्रोडक्टचा शेप, त्याची साईज, त्याचा कलर, त्याचा ब्रँड इमेज या सगळ्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी करावा लागतो आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग प्रोडक्ट डिसिजन घेतला जातो. सो following points to be taken for the product decision. Number one is the number of products. An important decision is regarding number of products to be introduced simultaneously. There are some marketers who prefer introducing one product at a time, especially if the marketer has a limited budget and is opening in niche market. ज्यावेळी एखादा मार्केटर, एखादा बिझनेसमॅन एखाद्या छोट्या मार्केटमध्ये समजा सुरुवातीला आपल्या कंपनीचं प्रोडक्शन चालू करत असेल, तर अशावेळी मात्र त्या ठिकाणी किती प्रमाणामध्ये आपण ते प्रोडक्शन आणावं याचासुद्धा सुरुवातीला विचार करावा लागतो. जर एखादी मोठी कंपनी असेल, बिग साईजची कंपनी असेल आणि ती कंपनी वेल सेट असेल, मार्केटमध्ये एस्टॅब्लिश झालेली असेल, तर त्यावेळी ह्या पद्धतीने विचार केला जात नाही. परंतु एखादी नवीन कंपनी असेल किंवा एखाद्या जुन्या कंपनीचं नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आणायचं असेल, तर अशावेळी मात्र ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच त्याच्यानंतर मग प्रोडक्शन किती करावं, प्रोडक्ट किती प्रमाणात मार्केटमध्ये आणावं हे ठरवलं जातं. देन नेक्स्ट वन इज अ प्रोडक्ट नेम. इट मीन्स ब्रँड. द सेकंड प्रोडक्ट रिलेटेड डिसिजन इन्व्हॉल्व द नेम टू बी गिवन टू द प्रोडक्ट. आपल्या प्रोडक्टला आपण जे काय नाव देणार आहोत याचासुद्धा विचार करणं जास्त गरजेचं आहे. द नेम शुड बी सिम्पल. ते सोपं असावं, इझी टू प्रोनाऊन्स अँड रिकलेक्ट. त्याचा प्रोनाऊन्सिएशन, त्याचा उच्चार हा अतिशय सुलभ असायला हवा आणि ते रिकलेक्ट म्हणजे पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी लोकांनी उच्चारायला त्यांना कठीण पडता कामा नये. देन डिफरंट अँड शुड कन्वे द प्रोडक्ट कॅटेगरी इफेक्टिवली. The marketer has to also decide whether there should be individual names for each brand or should be the corporate names like Tata Indica, Tata Croma, etc. म्हणजे ज्यावेळी एखादा मार्केटर एखादी वस्तू मार्केटमध्ये आणतो, ते प्रोडक्ट मार्केटमध्ये आणल्यानंतर ज्यावेळी ती वस्तू मार्केटमध्ये एस्टॅब्लिश केली जाईल तर त्यावेळी स्वतंत्र त्याला नाव देता येईल किंवा कॉर्पोरेट काही आपली नावं, फॉर एक्झाम्पल टाटा इंडिका, टाटा क्रोमा अशी नावं दिलेली आहेत. म्हणजे टाटा कंपनी प्रत्येक आपल्या प्रोडक्टबरोबर आपल्या कंपनीचं नाव जोडते. त्याच्यामुळे कंपल्सरी नाही आहे की आपल्या कंपनीचं नाव जोडायला हवं, परंतु जर समजा एखाद्याला ब्रँड मोठ्या प्रमाणात तयार करायचं असेल त्या ठिकाणी टाटा कंपनी नाव जोडते. फॉर एक्झाम्पल टाटा सॉल्ट आहे, असे टाटाचे बरेच प्रोडक्ट मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतील. टाटा सिमेंट आहे, टाटा स्टील आहे, अशा बऱ्याच टाटा कंपनीचे प्रोडक्शन आहे मार्केटमध्ये. हे सुरुवातीला टाटा नाव जोडलं जातं, देन त्या ठिकाणी ती वस्तू बनवली जाते. सो प्रोडक्ट नेम इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ द प्रोडक्ट डिसिजन. देन नेक्स्ट वन इज अ प्रोडक्ट नेम. आता हेच एक टाटा जसं एक्झाम्पल दिलं होतं तसंच दुसरं एक एक्झाम्पल या ठिकाणी प्रोडक्ट नेमच्या ब्रँडचं आहे. कॉटन किंग. कॉटन किंग नावाची जी कंपनी आहे ती मार्केटमध्ये इंडियामध्ये इंडिया ओनली 100% कॉटन ब्रँड, म्हणजे भारताचा 100% कॉटन ब्रँड प्रोड्यूस करणारी कंपनी म्हणजे कॉटन किंग. त्या ठिकाणी तुम्हाला शर्ट्स, ट्राउझर, जीन्स, टी शर्ट ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील, पण त्या पूर्णपणे कॉटनच्या असणार आहे. सो कॉटन किंग हे नावसुद्धा उच्चारायला एकदम सोपं आहे आणि प्रोनाऊन्सिएशन पण त्याचं चांगलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार प्रोडक्टचं नाम किंवा नेम ठेवत असताना ह्या गोष्टींचा विचार केला जातो. The next one is a brand extension. The third decision involves whether the company should go for totally new product or should go for brand extension. Around 80% of new product introduced nowadays are brand extension. Brand extension म्हणजेच काय तर मार्केटमध्ये असणारी कंपनीची एखादी वस्तू ज्यावेळी त्या वस्तूला मार्केटमध्ये वेगळ्या पद्धतीने उतरवायचं असेल तर त्यावेळी मात्र त्या ठिकाणी काही कंपन्या आपल्याच ब्रँडचं एक्सटेन्शन करतात, म्हणजे त्या ठिकाणी विस्तारित स्वरूपामध्ये नवीन प्रोडक्ट त्यालाच मॉडिफाय करून मार्केटमध्ये आणतात. सो आता इथे या ठिकाणी आपण दोन एक्झाम्पल बघतो आहे. इट इज अ मारुती 800. मारुती कंपनीची जुनी कार आहे. देन मारुती सुझुकी अल्टो, ही सुद्धा मारुती सुझुकी कंपनीचं एक जुनं मॉडेल आहे. कंपनीने काय केलं आहे की नवीन मार्केटमध्ये कार आणायची असेल तर या ठिकाणी आपण प्लस मार्किंग केलेलं आहे. या दोघांचे मिळून
मारुती 800 प्लस मारुती सुझुकी अल्टो अशी मारुती सुझुकी अल्टो 800 नावाची कार मार्केटमध्ये आणली. म्हणजे याच्यामध्ये मारुती 800 नावाचा ब्रँड पण राहिला आणि अल्टो नावाचा ब्रँड पण राहिला. म्हणजे कंपनीने ह्या दोन प्रोडक्टनं एकत्र केलं आणि त्या ठिकाणी नवीन प्रोडक्ट बनवलं. इट्स कॉल मारुती 800चं पण एक्सपान्शन झालं आणि या ठिकाणी मारुती अल्टोचं पण एक्सपान्शन झालेलं आहे. आणि दोन्ही कार मिळून त्या ठिकाणी एक नवीन मारुती सुझुकी अल्टो 800 नावाची कार एस्टॅब्लिश केली आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार ब्रँड एक्सटेन्शनमध्ये केला जातो. The next one is a product shape. Another decision is about the shape of the product. The shape of the product has to be attractive. Shape become crucial for products like cars, motorcycle. शेप म्हणजे डिझाईन. एखादी वस्तू किंवा एखादी टेन्जिबल गुड मार्केटमध्ये ज्यावेळी आणली जाते तर त्यावेळी त्याचा शेप कसा आहे. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी कार बघतो आहे. हुंडाय कंपनीची इलाइट i20 म्हणजे i20 कारमधलं एक नवीन व्हर्जन आहे इलाइट नावाचं. तर त्याचा शेप त्यांनी थोडासा या ठिकाणी चेंज केलेला आपल्याला दिसेल. म्हणजे जुनी i20 कार, त्याच्यानंतर i20मध्ये आलेले बदल म्हणजे i20 ग्रँड नावाची कार आली. देन आता i20 इलाइट नावाची कार मार्केटमध्ये आलेली आपल्याला दिसते आहे. मग ह्याच्यामध्ये थोडंफार मॉडिफिकेशन करून शेपमध्ये थोडासा बदल करून डिझाईनमध्ये थोडासा बदल करून i20 नावाची कार पण मार्केटमध्ये नव्या पद्धतीने उतरवली जाते. सो कार, मोटरसायकल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा मोबाईल्स असतील तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी ह्या प्रोडक्ट शेप नावाच्या गोष्टीचा विचार मोठ्या प्रमाणावरती केला जातो. द नेक्स्ट वन इज अ प्रोडक्ट साईज. The marketer has to also consider the size of the product. Big size may look attractive, but it may be not fit into the requirement of the customer. एखादी वस्तू मार्केटमध्ये आणत असताना समजा ती वस्तू मोठी असेल तर ती अट्रॅक्टिव्ह वाटते, बघायला चांगली वाटते, परंतु कस्टमरला त्या ठिकाणी ती वस्तू गरजेची आहे का यासुद्धा गोष्टीचा विचार करावा लागतो. फॉर एक्झाम्पल आता टेलिव्हिजनचे सेट. टेलिव्हिजन हे मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला अवेलेबल होतात. खूप मोठ्या साईजचे अवेलेबल असतात. पण कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे. मग त्याला 42 इंची टेलिव्हिजनचा सेट हवा आहे का, त्याला 36 इंची हवा आहे का, त्याला 24 इंची किंवा 21 इंची मध्ये असणारा टेलिव्हिजन सेट पुरेसा आहे त्याच्या घरामध्ये. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणजे मोठी LED स्क्रीन असेल, मोठी TV असेल तर दिसायला चांगली दिसते, पण प्रत्येकाची रिक्वायरमेंट तशी असेल असं नाही. म्हणून ह्यासुद्धा गोष्टीचा विचार करावा लागतो. प्रत्येक प्रकारच्या साईजमधला TV किंवा टेलिव्हिजनचा सेट त्या इंचेसमध्ये त्या कंपनीला प्रोडक्ट बनवताना विचारात घ्यावा लागतो. देन नेक्स्ट वन इज अ प्रोडक्ट कलर. व्हॉट शुड बी द कलर दॅट विल अट्रॅक्ट द कस्टमर्स is another product related decision. This decision is crucial in the case of personal wear like shirts, trousers, sarees, etc. आता वस्तूंचा कलरच्या बाबतीमध्ये समजा आपण विचार केला तर मोबाईल फोन असतील, देन बॅग्स असतील, देन शूज असतील, देन टी-शर्ट असतील, शर्ट असतील, सारीज असतील, म्हणजे मेन्स वेअरमध्ये किंवा वुमेन्स वेअरमध्ये काही क्लॉथिंग असतील तर ह्याच्या कलरवरती जास्त भर दिला जातो. कारण की प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते. त्या पद्धतीने प्रत्येकाच्या आवडीनिवडीप्रमाणे प्रत्येकजण क्लॉथ्स किंवा शूज, सँडल किंवा ह्या सगळ्या गोष्टी वापरत असतो. परंतु त्याच्यामध्ये त्याचा कलर ही सुद्धा सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि प्रत्येक वस्तूला एक वेगळा असा कलर त्या ठिकाणी कंपनी देत असते. काही कंपन्यांचे काही प्रोडक्ट असे आहेत की एक ठराविक कलर त्या ब्रँडला ठरलेला असतो, त्याच्या पलीकडे त्या ठिकाणी ती कंपनी कलर चेंज करत नाही. फॉर एक्झाम्पल आता पेप्सिको असेल किंवा कोकोला असेल किंवा स्प्राईट असेल, या प्रोडक्टचे असणारे कलर कॉम्बिनेशन हे सेम असतात. त्याच्यामध्ये ते बदल करत नाही, कारण की बदल केला तर लोकांपर्यंत त्या ठिकाणी ती वस्तू किंवा त्याची इमेज जी बनलेली असते याच्यामध्ये फरक पडू शकतो. त्याच्यामुळे समजा स्प्राईटचा बॉटल तुम्ही बघितला तर ब्ल्यू आणि ग्रीन ह्या दोन कॉम्बिनेशनमध्ये त्या ठिकाणी कायमस्वरूपी स्प्राईटच्या बॉटलचं कवर बनवलं जातं. सो ह्या सगळ्या गोष्टींचा प्रोडक्ट बनवताना, वस्तू बनवताना त्या ठिकाणी विचार केला जातो. आणि बेसिकली याच्यामध्ये शर्ट्स, ट्राउजर्स, सारीजमध्ये ह्या गोष्टींचा या ठिकाणी विचार मोठ्या प्रमाणात केला जातो. ही काही एक्झाम्पल आपण या ठिकाणी दिलेले आहे. या ठिकाणी शर्ट्स असेल, पॅन्ट्स असेल किंवा किड्स वेअर्स असतील, जीन्स असतील किंवा या ठिकाणी कुर्ताज असतील, तर ह्या सगळ्या गोष्टींवरती या फॅशनेबल ज्या गोष्टी असतात त्याच्यावरती कलरचा इम्पॅक्ट हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात होत असतो. सो त्या पद्धतीने या ठिकाणी ह्याचा विचार केला जातो. The next one is a product quality. Another important product related decision which the marketer has to make about the product quality. प्रोडक्टच्या क्वालिटी किंवा गुणवत्तेवरती सुद्धा काम केलं जातं मोठ्या प्रमाणावरती. पुअर क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट कॅन हॅव निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन द इमेज अँड फ्युचर सेल ऑफ द प्रोडक्ट. नाव अ डे पीपल एक्सपेक्ट प्रोडक्ट टू बी ऑफ इंटरनॅशनल स्टँडर्ड. म्हणजे कंपनी कुठलीही आता एखादी वस्तू समजा मार्केटमध्ये आणायची असेल तर इंटरनॅशनल स्टँडर्डप्रमाणे ती जागतिक बाजारपेठेमध्ये कशापर्यंत टिकेल याचा विचार करूनच ती वस्तू बनवली जाते. आता इथे आपण एक एक्झाम्पल बघतो. इट मीन्स हे रिस्ट वॉच आहे आणि रोलेक्स नावाची कंपनी तुम्हाला माहिती असेल इंटरनॅशनल लेवलला काम करणारी सगळ्यात मोठी कंपनी आहे. आणि त्या कंपनीचे जे रिस्ट वॉच आहे ते मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला जे स्टँडर्ड मेंटेन केलेलं आहे किंवा त्या ठिकाणी ज्या पद्धतीने
कंपनीने वस्तू मार्केटपर्यंत पोहोचवलेल्या आहेत, आपलं नाव एक स्टेटसला नेऊन ठेवलेलं आहे, तर त्या स्टेटसच्या वस्तू त्या ठिकाणी कंपनी बनवते आणि ती क्वालिटी त्यांना त्या पद्धतीने मेंटेन करावी लागते. The next one is allied services. Another important product related decision is about the services which is provided along with the product. The service can be across the counter or it can be after sale service. एखादी वस्तू मार्केटमध्ये आल्यानंतर मार्केटमध्ये ज्यावेळी ती वस्तू आपण आणतो ती वस्तू विकायच्या अगोदर आणि विकल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी असणाऱ्या काही सर्व्हिस आपण आपल्या कस्टमरला प्रोव्हाइड करतो आहेत का, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण की वस्तू मार्केटमध्ये विकली म्हणजे आपलं काम संपलं असं नाही. आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टींना वॉरंटी आणि गॅरंटी ह्या दोन गोष्टी जोडल्या गेलेल्या असतात. वॉरंटी आणि गॅरंटीमुळे काय होतं की वस्तू विकल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी त्या कस्टमरला त्या कंपनीबद्दल किंवा प्रोडक्टबद्दल काही प्रमाणावर त्याच्या मनामध्ये विश्वास राहतो. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, देन कस्टमर केअर सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करणे, देन एखादी वस्तू आपण मार्केटमध्ये विकली असेल, त्याचं स्पेअर पार्ट गेला असेल तर ती चेंज करून देणे, मेंटेनन्स करणे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्या अलाइड सर्व्हिसेसमध्ये इन्क्लूड होतात. सो प्रोडक्ट डिसिजन घेताना सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टींचा आपला विचार करावा लागतो. देन नेक्स्ट वन इज अ प्रोडक्ट वॉरंटी. वॉरंटी इज अन इम्पॉर्टंट ingredient in the product mix. Warranty can also be a selling point, as a longer warranty is a sign of confidence the marketer has in his product. त्या ठिकाणी आपण दोन शब्द बघतो आहे, वॉरंटी 1 इयर आणि खाली म्हटलं गॅरंटी. वॉरंटी आणि गॅरंटी ह्या दोन्ही गोष्टी आता मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती कस्टमर विचारत असतो. कारण की तुम्ही मोबाईल खरेदी करा, लॅपटॉप खरेदी करा, एखादं रिस्टवॉच खरेदी करा किंवा इवन कपडे खरेदी करताना सुद्धा काही जण विचारतात की कलर जाणार नाही याची काय गॅरंटी आहे, कपडा किती चांगला आहे याची काय गॅरंटी आहे. त्या ठिकाणी त्या क्लॉथच्या बाबतीमध्ये गॅरंटी विचारली जाते, देणे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट असते त्याची वॉरंटी विचारली जाते. सो प्रोडक्ट बनवताना प्रोडक्टची वॉरंटी आपण किती ठेवणार, त्याची गॅरंटी किती असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा मार्केटमध्ये विचार करावा लागतो आणि मग प्रोडक्ट डिसिजन घ्यावं लागतं. देन ब्रँड एलिमेंट्स. अदर प्रोडक्ट रिलेटेड डिसिजन वुड इन्क्लूड द ब्रँड एलिमेंट्स लाईक लोगो, सिम्बॉल एटसेट्रा. तुम्ही मार्केटमध्ये कुठलीही वस्तू बनवा, परंतु मार्केटमध्ये वस्तू बनवल्यानंतर ती ज्यावेळी लोकांपर्यंत आपण पोहोचवतो आहोत तर त्यावेळी त्या कंपनीची ब्रँड इमेज क्रिएट होणं जास्त गरजेचं आहे. आणि ती कशा पद्धतीने होते तर कंपनीचा लोगो असेल, सिम्बॉल असेल, ह्या गोष्टीमुळे होते. मग एखादी वस्तू मार्केटमध्ये समजा आपण विकायला गेलो आणि त्या कंपनीचा ब्रँड लोकांच्या मनामध्ये चांगल्या पद्धतीने बसलेला असेल तर अशावेळी कंपनी त्या वस्तूच्या क्वालिटीबद्दल जास्त विचारपूस करत नाही किंवा विचारणा करत नाही. त्या ब्रँडकडे बघून त्या ठिकाणी कंपनी ही कुठल्या क्वालिटीचा प्रोडक्ट आपल्याला सर्व करते आहे या गोष्टीचा कस्टमरला अंदाज येतो आणि कस्टमर त्या ठिकाणी ती वस्तू खरेदी करतो. म्हणजे कंपनीचा सेल्सच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्यात जास्त गोष्टी महत्त्वाच्या असतात. इट मीन्स ब्रँड एलिमेंट्स. So these are the elements of our product decision. So next point of this chapter it will be discussed in the next presentation. Thank you.